आजचा भाग क्रमांक आहे 98 श्रीराम। भरत राजाचा वंश जो होता तोही भरपूर मोठा होता, त्याचा वंशाचा भरपूर विस्तार झाला। त्या विस्तारामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले। त्यामधल्या एका राजाची कथा खूप प्रसिद्ध आहे किंवा ती खूप ऐकण्यासारखी आहे। त्या कथेकडे आपण वळूया। श्रीराम त्याच्या वंशामध्ये एक राजा होऊन, ज्याचं नाव होतं रंतीदेव। रंतीदेव हा त्या राजाचं नाव होतं। हा राजा खूप चांगला होता, अतिशय धर्माने वागणारा होता। पण याचं एक वैशिष्ट्य असं होतं की तो काहीही करायचा नाही। काहीही न करता जे काही असेल, कुठलाही उद्योग पाणी काहीही न करता जे काही मिळेल त्याच्यामध्ये राहायचं आणि त्याच्यामध्ये सगळं जगायचं। अशा प्रकारे त्याचं एक जीवन पद्धती होती। पण असं झाल्यामुळे काय झालं की शेवटी जी काही तुमच्याकडे धनसंपत्ती असते ती हळूहळू संपतेच ना, वापरली जाते। जर तुम्ही तिला जर परत दुसरीकडून कुठून जर मिळवलं नाही उत्पन्न, तर ती हळूहळू धनसंपदा कमी होतेच, कोणाची असली तरी काय झालं। आणि तशी परिस्थिती याच्या बाबतीत पण झाली। ह्याने कुठल्याही प्रकारचा उद्योग केला नाही किंवा नाही करायचं हेच ठरवलेलं। तो म्हणाला जे काही दैवात मला मिळेल तेच मी घेणार, वेगळा प्रयत्न मी याच्यासाठी करणार नाही, असं त्यांनी ठरवलेलं। आणि त्याच्यामुळे घडलं असं की अशा प्रकारे तो राहत असल्यामुळे हळूहळू 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 हळू त्याची जी काही धनसंपत्ती होती ती कमी 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 होत गेली। आणि करता 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 इतकी आणि अशी वेळ एक दिवस आली की त्याला अन्न पाणी मिळायची मारामार निर्माण झाली। तरी पण त्यांनी ठरवलं होतं की नाही, मी कुठल्याही प्रकारे हे काही करणार नाही, जे काही दैवयोगाने मला प्राप्त होईल तेच मी घेईन आणि आनंदात राहीन। हा भाग कठीण आहे। दैवयोगाने मिळेल ते आपण स्वीकारतो, पण आनंदात स्वीकारत नाही, आपल्याला दुःख होतं। किती खराब गोष्ट घडली असं आपण 10 वेळा म्हणतो, काय माझा पाप होतं असंही म्हणतो। परंतु त्याने ते पहिल्यापासून ठरवलेलं की नाही, मी काही करणार नाही आणि जे काही त्यामुळे त्याचे परिणाम असेल ते मी आनंदाने भोगेन, असं त्याने ठरवलं होतं। आणि म्हणून त्याची पुंजी कमी कमी होत गेली। करत 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 अशी वेळ आली की एक दिवस सगळीच पुंजी संपून गेली। आणि पुंजी संपल्यावर अर्थात खाण्यापिण्याचे वांदे, उपासमार व्हायची वेळ आली। तरी पण त्याने ठरवलं की नाही, जे काय मला आपोआप मिळेल तेच मी घेणार, स्वतःहून काहीही करणार नाही। आणि मग तो असाच राहायचा। पण अन्न कुठून तरी कधीतरी यायचं, म्हणजे अन्न येईल तो ते अन्न आपल्या कुटुंबाला पहिल्यांदा द्यायचा आणि नंतर मग उरलेलं स्वतः खायचा। तिथे त्याने कधी असं केलं नाही की स्वतः खाल्लं, त्याने नेहमी ते आपल्या कुटुंबाला पहिलं दिलं। आणि अन्न संपल्यावर परत काही करणार नाही, जे मला ईश्वर पाठवेल ते खाणार, अशा प्रकारचं त्याने ते एक ठरवलं होतं। आणि त्या प्रकारे तो राहत होता। त्यामुळे बऱ्याच वेळा त्याची उपासमार व्हायची आणि त्याच्या कुटुंबाची पण, त्याच्या कुटुंबाला सुद्धा बऱ्याच वेळा उपासमारीला तोंड द्यावं लागायचं। पण असं सगळं असून सुद्धा त्याच्या मनाचा निश्चय कायम होता, तो खंबीर होता। तो म्हणला नाही, जे काय व्हायचं ते होऊ दे, मी माझं जीवन असंच व्यतीत करणार आहे। मी काहीही उद्योगधंदा करणार नाही, जे मिळेल माझ्या नशिबात असेल तेच मी खात जाईन, नाही मिळालं तरी चालेल। आणि अशा प्रकारे थोडीशी उपासमार करत करत का होईना पण तो जगत होता। खरं पाहिलं तर भिकारीसुद्धा भीक मागतात, का तर आपण उपाशी राहू नये म्हणून। परंतु यांनी असं ठरवलं की काहीच करायचं नाही, जे काय मिळेल जागी बसल्या तरच ठीक आहे। विचित्र असा त्याचा एक संकल्प होता। आणि एक दिवस असं घडलं की नेहमीप्रमाणे अन्न संपून गेलं। अन्न अजिबात शिल्लक नाही। अर्थात राजाला उपासमारीची तशी सवयच होती आणि कुटुंबाला पण थोडीफार झालीच होती, नाईलाज होता। पण त्या दिवशी घडलं असं की एक दिवस झाला अन्न मिळालं नाही, दुसरा दिवस झाला काही अन्न मिळालं नाही, तिसरा दिवस झाला अन्न मिळालं नाही। आणि असं करता 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 तब्बल 48 दिवस झाले पण त्यांना अन्न मिळालं नाही। 48 डेज, 48 दिवस झाले अन्न अजिबात मिळालं नाही। शेवटी तर अशी परिस्थिती आली की शेवटचे काही दिवस त्यांना पाणी पण नाही मिळालं। आता एक वेळ अन्न नाही नसेल काहीतरी सहन करू,
पण पाणी जर नाही मिळालं तर कसं चालेल? ते भागवत सांगताना सुद्धा मला 10 वेळा पाणी प्यायला लागतं. तुम्हाला आवाज ऐकू येतं. मला काही लोक म्हणाले की सर तुम्ही बोलताना आवाज ऐकू येतो पाण्याचा, काय करावं? पाणी लागतं. पाण्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही, एक वेळ अन्नाशिवाय राहू शकेल. आणि शेवटी पाणीसुद्धा त्याला मिळायचं बंद झालं. कोणी आणून देत नव्हतं आणि स्वतःहून घ्यायचं नाही हे ठरलेलं आहे. मग अशा प्रकारे 48 दिवस गेले तरी पण राजा खंबीर आणि शांत होता. आणि अर्थात बरोबरचे कुटुंबसुद्धा, तेही आपल्या ह्या कुटुंब प्रमुखाला साथ देत होते. तेही म्हणत होते जे तुम्ही कराल ते आम्ही करणार. असे 48 दिवस गेले. पण 49वा दिवस जेव्हा उजाडला तेव्हा त्यांचं नशीब थोडं चांगलं असावं. कारण त्या दिवशी त्यांना कोणीतरी अन्न आणून दिलं. खीर आणून दिली, हलवा आणून दिला, तूप आणून दिलं, पाणी आणून दिलं. अर्थात हे सर्व 49व्या दिवशी मिळालं. 48 डेज त्यांचा कडक अगदी निर्जली उपवास होता. आणि अर्थात अन्न मिळाल्यावर कोणाला आनंद होत नाही, सगळ्यांनाच होणार. आणि त्यामुळे त्याचं कुटुंब आणि ते स्वतःसुद्धा अर्थात आनंदित झाले. कुटुंबाला तर खूपच याचा त्रास झाला. ते तर भुकीने व्याकुळ होऊन कापत होते. आणि मग त्याने ठरवलं की चला आता अन्न आलं तर आपण भोजन करावं. आणि त्यांनी जे काय अन्न होतं ते सगळं वाढून जेवायची त्यांनी तयारी केली. आणि तेवढ्यात एक ब्राह्मण आला अतिथी म्हणून. ब्राह्मण आला अतिथी म्हणून. अतिथी देवो भव हे वचन तर आपल्याला माहीतच आहे. आणि प्रत्यक्ष जर देव आपल्याकडे आले असतील तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. रंतीदेव जो हा राजा होता, ह्याला सर्वत्र परमेश्वर दिसायचा. तो सर्व ठिकाणी परमेश्वरालाच बघायचा. समदर्शी होता. आणि म्हणून त्याने आलेल्या ब्राह्मणाचं स्वागत केलं. म्हणाला या देवा, या तुम्ही आलात, किती माझं भाग्य आहे. बसवलं आदरपूर्वक, सगळं काय केलं. आणि म्हणाला महाराज काय हवं आहे आपल्याला, काही देऊ का? माझ्याकडे फक्त अन्न आहे. तो म्हणाला हो मला अन्न दे, मला भूक लागलेली. आता 48 दिवसांनी मिळालेलं भोजन जे होतं ते त्यांनी खरं पाहिलं तर कुटुंबाने आणि त्याने वाटून पण घेतलं होतं. परंतु आता आलेल्या माणसाला कसं नाही म्हणणार. त्यातून ब्राह्मण त्यांनी आपल्या भोजनामधलं सगळं भोजन घेतलं काढून आणि त्या ब्राह्मणाला दिलं. अर्थात भोजन शिल्लक होतं. तो ब्राह्मण अर्थात त्यांनी भोजन घेतलं आणि तृप्तपणे आशीर्वाद देऊन निघून गेला. तो निघून गेल्यावरती राजाने विचार केला चला जरी त्याला मी जेवण दिले तरी अन्न तर शिल्लक आहेच आहे. ते जे काय शिल्लक आहे ते आपण खाऊया, काय हरकत नाही, आहे अजून अन्न. मग आता जे काय अन्न होतं ते त्यांनी घेतलं आणि म्हणे आता हे आपण वाटून घेऊया आणि जेवण जेवूया. तेवढ्यात अजून एक अतिथी आला. ज्यावेळेस आलेला अतिथी हा शूद्र होता, आदिब्राह्मण आलेला. आणि तो शूद्र आला. अर्थात आला तरी अतिथीच होता. रंतीदेवाने बघितले की अरे अतिथी आलेला आहे, काय करावं. आता आपणही आपल्या घरी जर आपण जेवायला बसलो असू आणि जर कोणी आलं त्याला म्हणतो अरे तुम्ही जेवणार का, विचारतो नक्कीच. नाही तर पाणी तरी देतो, काहीतरी त्याला देतो आपण. का तर आपण जेवायला बसलो तर इतरांना आपण काहीतरी द्यायला पाहिजे ही आपली भावना असते. असं नाही की आलेल्या व्यक्तीला काय कुठे काय मिळत नाही, परंतु आपली भावना असतेच ना. आणि त्या प्रकारेच रंतीदेवाने सुद्धा विचार करा की अरे अतिथी भले शूद्र असेल पण अतिथी आहे ना, मग आपण त्याला काहीतरी द्यायला पाहिजे. आपण जेवायला बसलो आहोत, सुरुवात केली नाही अजून. आणि तेव्हा रंतीदेवाने काय केलं की त्याच्याकडे जे काय अन्न होतं त्यातला परत थोडा थोडा भाग काढला सगळ्यांचा. आणि त्याला म्हणाला की माझी इच्छा आहे की आपण थोडं तरी काहीतरी अन्न ग्रहण करावं. अतिथी म्हणाले ठीक आहे तुझी इच्छा. जे काय अन्न त्याने दिलं ते अन्न त्याने अर्थात ग्रहण केलं आणि आशीर्वाद देऊन निघून गेला. अजून थोडं अन्न शिल्लक होतं. अन्न काही संपूर्ण संपलं नव्हतं. अन्न थोडं शिल्लक होतं. आणि ते अन्न त्यांनी ठरवलं की जे आहे ते तर आपण ग्रहण करूया. तेवढ्यात अजून एक व्यक्ती आली. ती म्हणाली की राजा असा आहे की मला फार भूक लागली आणि माझ्याबरोबर माझे कुत्रे आहेत 4. यांनासुद्धा अन्न मिळालेलं नाही आहे. तर तुम्ही काहीतरी आम्हाला खायला द्या. रंतीदेवाने क्षणभरसुद्धा विचार केला नाही की आता हे अन्न मी अगोदरच या लोकांना वाटलं आहे. एका ब्राह्मणाला दिलं आहे, एका शूद्राला दिलं आहे, झालं पुण्य माझं, आता काय पाहिजे अजून. पण हे जे अन्न होते हे जर दिलं तर कदाचित त्याला काहीच शिल्लक नसतं राहिलं.
पण राजाने क्षणभरसुद्धा विचार केला. राजा म्हणाला, जरूर, तुम्ही अतिथी आहात, तुम्हाला मी माझं अन्न देणार. इतकंच नव्हे तर तुमच्याबरोबर असलेल्या श्वानांना पण देणार. आणि खरोखर त्या रंतीदेवानी जे काही अन्न शिल्लक राहिलं होतं त्याच्या वाटणीचं आणि कुटुंबाचं सगळं अन्न जे होतं ते सगळं त्यांनी या अतिथीला दिलं. आणि जे काही होतं थोडंसं ते कुत्र्याला पण दिलं, वाटूनच दिलं. आणि त्या अतिथीलाही नमस्कार केला आणि कुत्र्याला पण केला. तो म्हणाला, याच्यात पण भगवंत आहेतच ना. समदृष्टी म्हणते त्याला, की कुत्र्यात पण त्याला भगवंत दिसला. अशा प्रकारे ते अन्न त्याने दिलं आणि अर्थात त्याला नमस्कार केला. म्हणाला, आपला आशीर्वाद द्या. अतिथीने आशीर्वाद दिला आणि आपले 4 कुत्रे बरोबर घेऊन ते निघून गेले. अन्न सगळं संपलं, पण पाणी शिल्लक राहिलं होतं. आणि ते सुद्धा किती शिल्लक होतं पाणी? फक्त एक मनुष्य पिऊ शकेल एक वेळेस एवढं पाणी शिल्लक राहिलं होतं. राजा म्हणाला, चला, पाणी तर शिल्लक आहे ना, चला आपण हे वाटून घेऊया, त्यात काय हरकत आहे. पाणी पिऊन सुद्धा दिवस काढणारे लोक असतातच ना, आपणही करूया, असं तो म्हणाला. आणि पाणी त्याने आपसामध्ये वाटून घ्यायचं ठरवलं. इतक्यात एक अतिथी अजून आला. आणि तो अतिथी आला, तो अतिथी होता एक चांडाळ. एक चांडाळ तिथे आला आणि म्हणाला, महाराज, मी चांडाळ आहे, मला खूप तहान लागली आहे. मला इतकी तहान लागली की मला आपल्याला बोलताना सुद्धा त्रास होतो आहे. माझी जीभ हलते आहे, माझं शरीर हलते आहे, मला खूप तहान लागली, कृपा करून मला पाणी द्यावं. राजाने जेव्हा चांडाळाची ही अवस्था बघितली की त्याला बोलताना त्रास होतोय आणि तो अतिशय कष्टाने बोलतोय आणि त्याला खूप तहान लागली, आणि हे बघितल्यावरती रंतीदेवाच्या अर्थात डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याचं हृदय खरंच दयेने भरून आलं. तो म्हणाला की काळजी करू नका, तुम्हाला मी नक्की पाणी देतो. आणि अर्थात त्याने आपल्याकडे शिल्लक असलेलं हे पाणी घेतलं आणि त्याला देऊन टाकलं. तो म्हणाला, हे पाणी जर दिलं तर हा जो आलेला माझा अतिथी आहे त्याला मृत्यू येणार नाही, तो जगेल आणि हा जगणं आवश्यक आहे. ह्याच्यात सुद्धा भगवंत आहे, भगवंताला तहान लागलेली आहे आणि त्यामुळे मला नक्कीच याचा आनंद होणार आहे आणि हे पाणी मी तुला देतो. आणि अशा प्रकारे त्यांनी ते पाणी त्याला देऊन टाकलं. स्वतः तो आणि त्याचे कुटुंबीय अतिशय भुकेले होते. तो आणि त्याचे कुटुंब, त्यांना अतिशय तहान लागली होती, तरीसुद्धा रंतीदेवाला आपली तहान आणि भूक दिसत नव्हती, पण आलेल्या अतिथीचं त्याला भूक दिसत होती, त्याची तहान दिसत होती. ही किती कठीण गोष्ट आहे, विचार करा. आपण जेव्हा अन्नदान करतो तेव्हा आपण पहिलं पोटभर खाऊन घेतो आणि उरलं असेल तर देऊन टाकतो. कधी कधी तर आपण उरलेलं म्हणजे दुसऱ्या दिवशी देऊन टाकतो. चला, आज हे शिळं आहे ना, चला हे ठेवून काय, हे दान करूया. आम्ही दान असं करतो नाही का? उरलं सुरलं शिळं पाकं देतो. आणि रंतीदेवाने काही नसलेलं सुद्धा जे काही शिल्लक होते ते देऊन टाकलं. स्वतः अर्धपोटी राहून नव्हे, मरायला आला होता तो सुद्धा, परंतु रंतीदेवाने पाणीसुद्धा देऊन टाकलं. बघा काय दान केलं त्यांनी, कशा प्रकारे दान केलं, किती श्रेष्ठ दान केलं. सगळ्यात कठीण गोष्ट आहे ती अर्थात शरीराला लागणाऱ्या या सगळ्या गोष्टी, याच्यावर नियंत्रण ठेवणं सगळ्यात कठीण आहे. परंतु रंतीदेवाने हा विचार केलाच नाही. त्याला प्रत्येक ठिकाणी परमेश्वर दिसत होता. तो म्हणाला, परमेश्वराने जर मागितलं तर मी देणार नाही का? हे सगळं मला कोणी दिलं आहे? हे सगळं परमेश्वराने मला दिलं आहे. आणि म्हणून परमेश्वराला जर मी नाही दिलं तर माझा कसला आला धर्म? अशा प्रकारचा विचार त्यांनी केला. असा विचार करणं ही साधी गोष्ट नाही आहे. असा विचार जर आपल्याला तहान लागली असेल, असा विचार जर आपल्याला भूक लागली असेल, तर आपण कदाचित कोणालाच काही देणार नाही. तुम्ही म्हणाल, मला माझा जीव पहिला वाचवायचा आहे, मला माझं पहिलं पोट भरू द्या, मग काय दान करायचं ते करतो, असं आपण म्हणलं असतं नक्कीच. पण रंतीदेवाने असं केलं नाही. त्याने असलेला पाण्याचा शेवटचा जो काही भाग होता तोही त्या चांडाळाला देऊन टाकला आणि म्हणाला, महाराज, आपण तृप्त आहात, मला आनंद आहे, मला केवळ आपला आशीर्वाद हवा आहे. अशा प्रकारे अद्भुत असं हा त्याग रंतीदेवाने केला. अर्थात रंतीदेवाने असा जेव्हा त्याग केला
त्याच क्षणी चमत्कार घडला. या त्रिभुवनाचे स्वामी असलेले तिन्ही देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघही जण त्याच्यासमोर साक्षात प्रगट झाले. आणि रंतीदेव बघतच राहिला की ज्या देवांची तपश्चर्या हजारो वर्ष करून सुद्धा ते प्रसन्न होत नाहीत, दर्शन देत नाहीत, असे हे देव माझ्यासमोर साक्षात प्रगट झाले. तिन्ही देव. अर्थात त्यांनी त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवून दिलं आणि आपलं मन त्यांनी त्यांच्यामध्ये पूर्णपणे तन्मय केलं. त्याच्या मनामध्ये कुठलीच इच्छा नव्हती ऐहिक वस्तूची. त्यामुळे अर्थात तो भगवंताच्या फक्त पायापाशी बसून राहिला. त्यांनी काहीही मागितलं नाही भगवंताकडे. अर्थात अशा लोकांच्या सगळ्याच इच्छा ज्या आहेत त्या भगवंत पूर्ण करता न मागता. कारण मागितलं तर भगवंताचं काम हलकं होतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती आम्ही ऋण केलं आणि ती व्यक्ती म्हटली बोल तुला काय पाहिजे, आणि जर तिला हवी असलेली वस्तू जर मागितली तर आपण म्हणतो चला ऋणमुक्त झालो आपण, किंवा ती व्यक्ती ऋणमुक्त होते एकमेकाला दिल्यावरती. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी एखादं कर्म करते आणि त्याचं काहीच बदल्यामध्ये मागत नाही, तेव्हा आपल्यावर ऋण निर्माण होतं आणि आपण म्हणतो अरे याचं ऋण मी फेडू कसं. आपल्याला त्याची खूप मनामध्ये हे असतं की अरे माझ्यावर खूप उपकार केलेले आहेत, याचं मी परतफेड कशी करू, ही आपल्या मनात इच्छा असते. आणि भगवंताच्या असते. अर्थात मानवाच्या अशी इच्छा सगळ्यांच्या नसते. कारण किती परोपकार केला तरीसुद्धा त्याची परतफेड न करता त्याच्या उलट पद्धतीने वागणं हे मानवाचं वैशिष्ट्यच आहे. मानवाकडून ही अपेक्षा ठेवू शकत नाही. मी जरी परोपकार केला तरी तो माझ्या बाबतीत असा वागेल असं नाही, तो त्याच्या उलटही वागू शकतो. त्यामुळे हे तर कठीणच भाग आहे. परंतु भगवंताचं असं नाही आहे. भगवंताचं एक्झॅक्टली आपल्या उलटं आहे की भगवंतावर तुम्ही ऋण करा, भगवंत एक मिनिट पण ते ऋण आपल्याकडे ठेवत नाही. भगवंता कोणाचंही ऋण ठेवत नाही. तो प्रत्येक गोष्टीचं त्याच्यावर जे काही तुम्ही त्याच्यासाठी कराल त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला परत देतो. ते ऋण तो परत फेडायला उत्सुक असतो. तुम्ही एक माळ जप करा, ऋण तयार झालं, पुण्य तयार झालं, तो म्हणतो मागा तुम्हाला काय पाहिजे, ह्याच्या बदल्यात जे काय मला देता येईल ते नक्कीच देईन. अर्थात जितकं पुण्य तितकंच वस्तू मिळणार. म्हणजे असं की एक माळ जप करून तुम्ही म्हणाल मला महाल बांधून द्या, मिळणार नाही. तुम्ही तेवढं पुण्य करा आणि मग मागा. परंतु भगवंत त्याच्यावर केलेल्या या सगळ्या गोष्टीचं ऋण अजिबात ठेवू इच्छित नाही. ते मागून बघा तुम्हाला लगेच मिळेल, पुण्य असेल तर. अर्थात हे भगवंताचं वैशिष्ट्य. भगवंत आणि जे भक्त भगवंताकडे काहीच मागत नाहीत त्याचं ऋण भगवंताला ठेवणं कठीण होतं. मग तो मार्ग शोधतो ऋणातून मुक्त कसं व्हायचं. जसं एकनाथ महाराज भगवंताचे प्रचंड भक्त, असीम भक्त, त्यांच्या घरी भगवंताने शिखंडीचं रूप घेतलं आणि पाणी भरलं. का? भक्ती इतकी की त्याचं आणि मागत काहीच नाही आहे. एकनाथ महाराज फक्त भक्ती करतायत, पण बदल्यामध्ये देव म्हणतो अरे काहीतरी माग, काहीच नको, तुझी भक्ती पाहिजे. मग काय, शिखंडीचं रूप धारण केलं आणि त्यांच्या घरी जाऊन पाणी भरलं. आधी ते मडकं आणि सगळं तिथे ठेवलेलं आहे. बघा कशा प्रकारे भगवंतानी सेवा केली. देव दिना घरी धावला, खरोखर आहे. हाक न मारता धावला, मुख्य भाग हा आहे. दिना घरी हाक मारल्यावर तर धावतो तो, पण हाक न मारता सुद्धा तो कृतज्ञ आहे. त्यामुळे प्रत्येक भक्ताला तो मदत करतो आणि न मागणाऱ्याला पहिली करतो. एकनाथ महाराजांचा थोरवी काय सांगावी हो. हे तर एक भाग होता फक्त हा, की एकनाथ महाराजांच्या घरी त्यांनी शिखंडी बनून पाणी भरलं. दुसरं त्याने काय केली गंमत माहिती का, की अशी एक कथा आहे की दत्तगुरूंचे किंवा दत्तात्रयांचे खूप मोठे शिष्य होऊन गेले. अर्थात समकालीन होते एकनाथ महाराजांच्याच, त्याचं नाव मला लक्षात नाही. तर ते जे होते ते आणि अर्थात एकनाथ महाराज यांचा स्नेह होता एकमेकांकडे. आणि एक दिवस ते जे भक्त होते ते दत्तात्रयांचे खूप मोठे भक्त होते. आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्या भक्ताच्या घरी प्रत्यक्ष भगवंत दत्तात्रय हे द्यूत खेळायला यायचे. इतकी त्याची पोहोच होती किंवा इतकी त्याची वट होती आपल्या भाषेमध्ये. त्याच्याकडे ते प्रत्यक्ष खेळायला यायचे. अशा प्रकारची त्याची भक्ती होती. आणि एकनाथ महाराज
त्यांच्याकडे नेहमी जायचे आणि त्यांचा एकमेकाशी चांगल्या प्रकारचा परिचय होता. दोघंही एकाच मार्गामध्ये होते. हे सगळं होतं आणि हे त्यांना माहीत होतं की अशा प्रकारे जे आहे ते त्यांचे भक्त आहेत. एक दिवस असंच घडलं की त्यांनी एकनाथ महाराजांना एक दिवस सांगितलं अशाच प्रकारे की म्हणे, दत्तात्रयांशी माझा इतकी जवळीक आहे की ते माझ्या घरी द्यूत खेळायला येतात. हे त्यांनी मुद्दाम सांगितलं का तर एकनाथ महाराजांना हे समजावं की माझी भक्ती किती श्रेष्ठ आहे आणि अर्थात श्रेष्ठ होती यात शंकाच नाही आहे. एकनाथ महाराज काहीच म्हणाले. ते म्हणाले, तुम्ही धन्य आहात. नमस्कार केला वाकून. म्हणे, तुम्ही धन्य आहात. तुमची दत्तात्रयांची भक्ती ही खरोखर माझ्याकडे शब्द नाही आहेत. नमस्कार करतो असं म्हणाले ते. नंतर काही दिवसांनी अशी गोष्ट झाली की एकनाथ महाराजांच्या घरी एक धार्मिक असा एक विधी होता. अर्थात तो दत्तात्रयांशी निगडीत असा तो तिथे भाग होता आणि अर्थात त्यांनी ह्या अतिशय मोठ्या दत्तभक्तांना सांगितले की महाराज, माझ्या घरी अशी अशी दत्तात्रयांची उपासना होणार आहे, आपण जरूर या, माझी जागा पवित्र होईल. ते म्हणाले, जरूर येणार. काय येणार नाही, पण म्हणे येण्यापूर्वी मी माझा एक डाव खेळून मग येईन, कारण मी दत्तात्रयांबरोबर नेहमी एक डाव खेळतो आणि तो खेळल्यानंतर मग दत्तात्रयांचं जे काही तुमच्याकडे आहे ते मी नक्की येऊन अटेंड करीन. ते म्हणाले, या, फक्त या, हा महत्त्वाचा भाग आहे. यथावकाश त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते जे भक्त होते त्यांनी दत्तात्रयांबरोबर एक डाव नेहमीप्रमाणे खेळण्याचं काम वगैरे सगळं त्यांनी केलं आणि संध्याकाळी आरामात ते त्यांच्याकडे जायला निघाले. एकनाथ महाराजांच्या घरी यायला निघाले. चला, सण आहे, बोलवलं आहे, आपल्याच दत्तात्रयांचा सण करतोय, काहीतरी बघूया कसा करतो म्हणून ते दरवाजापाशी त्यांच्या नाथांच्या पोचले वाड्याच्या. आणि वाड्याच्या दरवाजावर पोचले आणि त्यांना धक्का बसला की वाड्याच्या धक्क्यावर पोचल्यावर त्यांनी बघितले की वाड्याच्या प्रवेशद्वारावरती एक शिपाई उभा होता. हा तो शिपाई म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रय महाराज होते. दत्त भगवान हातामध्ये त्रिशूळ घेऊन उभे होते पहारा करत. ते क्षणभर स्थिमित झाले. म्हणाले, महाराज, आपण इथे कुठे आलात आणि इथे काय करता? ते म्हणाले, मी माझं काम करतोय. काय काम करता? मी द्वारपाल आहे. मी या वाड्याचा द्वारपाल आहे आणि मी द्वारावर उभा आहे. माझं काम आहे रक्षण करणं आणि आल्या जणांना मार्गदर्शन करणं, तेव्हा मी उभा आहे. ते ऐकत राहिले, थक्क झाले. म्हणाले, अहो महाराज, पण तुमचाच उत्सव आहे आतमध्ये, तुम्ही चला आतमध्ये. ते म्हणले, उत्सव जरी असला तरी माझं काम आहे द्वारपालाचं. मला मालकाने जर सांगितलं आत ये तरच मी आत येऊ शकतो, मी येऊ शकत नाही. द्वारपाल जो असतो तो नेहमी दारावरच उभा असतो. त्यामुळे मला माझ्या मालकांची म्हणजे एकनाथ महाराजांची जर परवानगी असेल तरच मी आत येणार, नाही तर मी इथेच उभा राहणार. बस हे ऐकल्यावरती त्या भक्ताचं गर्वहरण झालं. म्हणाले, काय हा अधिकार? मला किती गर्व होता की दत्तात्रयांबरोबर मी द्यूत खेळतो. मी त्यांना सांगून आलो की मी एक द्यूताचा डाव पूर्ण करून मग येईन. आणि आज हे काय? ज्यांच्याबरोबर मी द्यूताचा डाव खेळलो ते दरवाजावर उभे आहेत. म्हणतात, आज जाण्यासाठी माझ्या मालकाची परवानगी नाही. आणि माझे मालक कोणते? एकनाथ महाराज. कोण स्वामी कोणाचा, कोण कोणाचा भक्त? सांगा आता, काय उत्तर याला? उत्तर नाही. भक्ती ही अशी गोष्ट आहे की अक्षरशः भगवंत सेवक बनतो आपला. पाणी भरतो, काय म्हणाल ते करू शकतो. काय केलं नाही त्यांनी. अनेक संतांना मदत केली, जनाबाईला मदत केली आहे, जात्यावरती दळण्यासाठी मदत केली. काय केलं नाही भगवंतांनी वेगवेगळ्या रूपामध्ये. महार झाला आहे पंढरीनाथ, हेही आपल्याला माहिती आहे. दामाजी पंतांसाठी काय केलं नाही भक्तासाठी? सगळं केलं आहे. कारण जो मनुष्य निरपेक्ष वृत्तीने भक्ती करतो त्या प्रत्येक मनुष्याचं ऋण भगवंत फेडण्याचा प्रयत्न करतो. हां, आणि जर एखाद्याने त्याला आधीच काय मागितलं तर तो म्हणतो आनंद आहे. तू भक्ती केल्यावर जर काही मला मागितलंस तर मला बरं झालं, माझं काम हलकं केलंस तू, मला काही तुला आता वेगळं द्यायची गरज नाही आहे. पण जेव्हा आपण मागत नाही आणि फक्त भक्ती करतो ते खऱ्या अर्थाने ऋण, आणि हे लोक महान आहेत. असे हे सगळे महान भक्त होऊन गेले. आणि अर्थात रणतीदेवाचं पण हेच वैशिष्ट्य की रणतीदेवानी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेस अन्नाचा साठा कमी कमी होत असताना सुद्धा आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांनी भगवंत बघितला आणि
भगवंत बघून नुसतं बघितलं तर आपलं अन्न त्याला दान केलं, पाणी दान केलं, सगळं काही दान केलं. आणि जेव्हा भगवंत प्रसन्न झाले तेव्हा भगवंताला काहीच मागितलं नाही. आता बोला, ही निरपेक्ष भक्ती म्हणतात ती अशी की काहीच मागितलं नाही, फक्त भगवंताच्या चरणापाशी बसलं. आणि अर्थात जेव्हा काही मागत नाही तेव्हा भगवंताचं उत्तरदायित्व जास्त असतं आणि म्हणून तो त्याला सगळ्या त्या गोष्टी देतो जे लोक मागतात. त्या न मागितलेल्या सगळ्या गोष्टी, जर न मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी भगवंत त्याला देतो, ज्या अप्राप्य असतात. आणि हे रंतीदेवाच्या बाबतीत पण घडलं. त्याने आपलं सर्वस्व दिलं होतं, कुठलीच वासना त्याला थांबवू शकत नव्हती हे करण्यापासून. आणि म्हणून भगवंताने त्याला त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, ज्या त्याच्यासाठी करणं आवश्यक, त्या सगळ्या केल्या आणि तो भगवंतमय झाला. काहीच करायची गरज नाही. आणि असा हा रंतीदेव नावाचा खूप महान राजा ह्याच वंशामध्ये होऊन गेला, याच वंशामध्ये, भरत वंशामध्ये. अशा प्रकारे हा खूप चांगला असा वंश होता. वंशाचा अर्थात खूप मोठा विस्तार झाला. या विस्तारामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, अनेक पराक्रमी लोक होऊन गेले. त्याच्यामध्ये काही लोकांचा जो आहे तो उल्लेख महत्त्वाचा आहे माझ्या मते. आणि त्यामध्ये एक राजाचा मी उल्लेख करू इच्छितो की ज्याची कथा आपल्याला माहीत आहे. कारण असे त्या अनेक राजांचा उल्लेख आहे की ज्यांची नावं फक्त आहेत पण त्याचं आपल्याला काहीच माहीत नाही. परंतु हे जे एक नाव येणार आहे त्याच्याविषयी आपल्याला माहीत आहे, म्हणून मी त्याचा उल्लेख आपल्याला करू इच्छितो. की अहल्या जी एक स्त्री होऊन गेली, तिच्याशी गौतमांचा विवाह झाला. गौतम नावाचे जे तो होता, त्याचा मुलगा होता शतानंद. शतानंदांचा मुलगा होता सत्यधृती. आणि सत्यधृती जो होता त्याला एक मुलगा होता, तो अतिशय पराक्रमी होता. त्याचं नाव होतं शरद्वान. आणि या शरद्वानाची गंमत अशी झाली की हा शरद्वान अतिशय पराक्रमी होता. तो धनुर्विद्या त्याला पण खूप चांगली यायची, वडिलांसारखीच. पण एक दिवस त्याने उर्वशीला बघितलं. उर्वशी किती सुंदर अप्सरा होते हे आपल्याला माहितीच आहे की अनेक लोक तिच्यावरती फिदा झाले होते. आणि जेव्हा एक दिवस त्याने उर्वशीला बघितलं तेव्हा त्याचं वीर्यपतन झालं आणि ते गवतावर पडलं. आणि त्याच्यापासून त्याला 2 आपत्ती झाली, एक पुत्र आणि एक अर्थात कन्या. आणि अर्थात ह्या दोघांनाही त्याने सोडून दिलं. तो म्हणला ह्यांना मी कसं ठेवू, ह्याला वारस म्हणून ठेवायला मला लाज वाटते, कारण माझ्या हातून चुकीची गोष्ट घडलेली आहे. आणि म्हणून त्याने सोडून दिले तिथेच. पण त्याच्यापासून हे 2 अशा प्रकारचे, एक कन्या आणि एक पुत्र निर्माण झाला होता. अर्थात वनामध्ये त्यांना सोडून दिलं. परंतु शंतनू जो आहे राजा, तो नेमका शिकारीसाठी ते गेला होता. आणि त्यांनी बघितलं की अरे 2, एक सुंदर अशी कन्या आणि एक सुंदर असा पुत्र या ठिकाणी वनामध्ये आहे. तेव्हा त्याला खूप दया आली आणि त्यांनी विचार केला की आपण यांचं पालनपोषण करूया. म्हणून त्यांनी शंतनूने या दोघांनाही बरोबर घेतलं. आणि त्यातला जो पुत्र होता, जो अर्थात मोठा झाला आणि त्याचं नाव होतं, अतिशय प्रसिद्ध असं नाव, ते म्हणजे कृपाचार्य. कृपाचार्य हे त्या मुलाचं पुढे नाव झालं. आणि ती जी कन्या होती तिचं नाव झालं कृपी. आणि ही कृपी म्हणजे कृपाचार्यांची अर्थात बहीण. आणि कृपाचार्यांची ही जी बहीण होती कृपी, ही म्हणजे द्रोणाचार्यांची पत्नी. बघा, हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं की कृपाचार्यांची उत्पत्ती कशी झाली. बघा किती विचित्र प्रकारे झाली. आणि वनामध्ये त्यांची उत्पत्ती झाली आणि शंतनूने त्यांना उचलून आणलं आणि अर्थात ते कृपाचार्य झाले. आणि त्यांची जी बहीण होती ती कृपी, जी द्रोणाचार्यांची पत्नी म्हणजेच अश्वत्थाम्याची आई होती, हे लक्षात ठेवा. आणि हेच द्रोणाचार्य पुढे महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचे गुरु झाले धनुर्विद्या शिकण्यासाठी. त्यांच्यावरती तर अनेक गोष्टी पुढे महाभारतामध्ये आहेत. तर अशा प्रकारे ह्यांचा पण जन्म जो आहे हा अशा प्रकारे झाला होता या दोघांचा. आणि इतिहासातल्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. पुढे त्याने अजून एक वंश जो आहे त्याचासुद्धा वंशाचा विस्तार केला आहे.
आता जे काही मी तुम्हाला हे सांगतो आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की किती वेळ सांगेन हे त्या अध्यायावरती अवलंबून आहे. कारण काही अध्याय जे आहेत त्याच्यामध्ये काही कथा पूर्ण आहेत, काहीमध्ये अर्धवट आहेत, किंवा काही अध्यायाचा विषय बदलतो. जिथे विषय कंप्लीट बदलतो तिथे मी कथा संपूर्ण करतो आणि स्वल्पविराम घेतो. कारण इतर विषय वेगळे असतात आणि ते अपूर्ण होऊ शकतात, म्हणून मी कधी कधी स्वल्पविराम थोडासा लवकर घेतो. अन्यथा 5:30पर्यंत सेवा असते, कधी कधी 5:35 होतात, क्वचित, पण लांबवत नाही सहसा. पण हे डिपेंड्स ऑन द अध्याय, की अध्यायामध्ये विषय तो संपत असेल तर तो मी संपवतो, नवीन विषयाला नंतर आपण हात घालतो, अशी एक पद्धत ठेवलेली आहे. अर्थात हे सगळं महाराज जे सुचवतील तसं मी करतो, माझं काहीच नाही. श्रीराम फक्त सांगितलं आपल्याला. याच ठिकाणी अजूनही वंश जो आहे त्याची काही माहिती दिली. मगध देशीय जे राजा आहेत त्यांच्या काही वंशाचं वर्णन त्यांनी केलं, ज्याच्यामध्ये पांचाल येतात आणि कौरव येतात. अर्थात हे प्रसिद्ध आहेत सगळे, पांचाली प्रसिद्ध आणि कौरवसुद्धा प्रसिद्ध. याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की पृषत नावाचा एक राजा होऊन गेला. या पृषत राजाला एक जो पुत्र होता त्याचं नाव होतं द्रुपद. हाच मुख्य मनुष्य आहे की ज्याच्यावरती अनेक गोष्टी आहेत पुढे. तर हा द्रुपद जो होता, या द्रुपदाची कन्या म्हणजेच कोण, तर द्रौपदी. म्हणजेच कोण, पांचाली. किंवा अजून एक नाव तिला होतं, काय होतं माहिती आहे, कोण सांगू शकेल? द्रौपदी, पांचाली आणि अजून एक नाव होतं. करेक्ट सांगितलं केळकर साहेब, याज्ञसेनी. करेक्ट नाव सांगितलं, याज्ञसेनी नाव होतं. कारण ती अर्थात त्याच्या दृष्टद्युम्नाच्या आणि ह्याच्या प्राप्तीसाठी त्यांनी यज्ञसुद्धा केला होता राजाने, आणि त्यातून ती प्रगट झाली होती, म्हणून तिचं याज्ञसेनी असं सुद्धा नाव आहे. करेक्ट केळकर साहेब, तुमच्या मेमरीला सलाम. ग्रेट ग्रेट, या वयात तुमची इतकी मेमरी, ग्रेट ग्रेट, मानलं पाहिजे. श्रीराम. आणि मग अशा प्रकारे द्रुपदाची ही कन्या आणि एक पुत्र असे ह्याला दोन होत्या. अर्थात दृष्टद्युम्न हे तिच्या भावाचं नाव होतं, द्रौपदीच्या भावाचं नाव होतं दृष्टद्युम्न. दृष्टद्युम्नाला सुद्धा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं धृष्टकेतू. आणि भर्माश्व नावाचा वंश होता, त्याच्यामध्ये जे राजे निर्माण झाले त्यांना पांचाल असं म्हणलं जायचं. त्या ठिकाणी जेवढे राजे निर्माण झाले त्यांना पांचाल असंच पुढे म्हणलं गेलं, आणि अर्थात पांचालसुद्धा प्रसिद्ध होते. त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं कुरुवंशाचं पण थोडंसं त्यांनी वर्णन पुढे दिलेलं आहे. त्याचबरोबर अजून एका महत्त्वाच्या देशाचं दिले, ते म्हणजे चेदी या देशाचं वर्णन केलं आहे. चेदी हा तसा प्रसिद्ध देश होता त्या काळी. आणि चेदी जो देश होता त्याच्यामध्ये बृहद्रथ नावाचा एक राजा होता, त्याचा पुत्र होता कुशाग्र. अर्थात त्याची वंशावळीसुद्धा बरीच मोठी होती. हा जो बृहद्रथाचा जो मुलगा होता, या बृहद्रथाला 2 पत्न्या होत्या. अर्थात पूर्वी बहुपत्नीय पद्धत होती. तर हा जो बृहद्रथ होता त्याची जी एक पत्नी होती, त्या पत्नीच्या पासून जो गर्भ निर्माण झाला, तो निर्माण होताना त्याचे 2 तुकडे होऊन झालेल्या अवस्थेतच निर्माण झाला. आणि अर्थात तिने विचार केला की अशा गर्भाचं काय काम आहे, आणि म्हणून तो गर्भ तिने बाहेर फेकून दिला त्याच्या पत्नीने. पण नेमका तो गर्भ जेव्हा फेकून दिला त्या ठिकाणी एक राक्षसीण होती जिचं नाव होतं जरा. आणि तिने ते 2 तुकडे हातामध्ये घेतले आणि एकमेकाला जोडली आणि म्हणाली की जिवंत हो, जिवंत हो, असं म्हणून ते सांधले. आणि अर्थात तिच्या शक्तीमुळे ते दोन्ही तुकडे एकत्र आल्यावर तो गर्भ जिवंत झाला. आणि अर्थात जरा नावाच्या राक्षसीने त्याला हे केलं असल्यामुळे, संध म्हणजे एकत्र आणल्यामुळे, त्या बालकाचं नाव अर्थात जरासंध असं झालं. प्रसिद्ध आहे ही कथाही प्रसिद्ध आहे अर्थात. तर अशा प्रकारे जरासंधाचा जे आहे ते निर्मिती झाली किंवा त्याचा जन्म झाला. जरासंधालाही पुत्र होते, एकाचं नाव होतं सहदेव. सहदेवाला मुलगा होता, त्याचं नाव होतं सोमापी. सोमापीला सुद्धा मुलगा होता, त्याचं नाव होतं श्रुतश्रवा. असा त्याचाही वंश जो होता तो बऱ्यापैकी मोठा होता. कुरु हा वंश तर प्रचंड मोठा होता, त्याच्यात तर अनेक राजे होऊन गेले.
अनेक राजे त्याच्यामध्ये होऊन गेले, सगळे अतिशय प्रतापी असे होते. त्याच्यामध्ये एक जो राजा होता त्याला 3 पुत्र होते, देवापी, शंतनू आणि बाल्हिक. त्यातला देवापी नावाचा जो पुत्र होता, जो ज्येष्ठ होता, त्याला राज्य मिळालं, पण तो राज्य सोडून वनात निघून गेला. त्याला असं वाटलं की आपण हे राज्यबिज्य काय करायचं नाही, आपण आपलं देवाला वाहून घेऊ, धर्म मार्गाकडे जाऊ. आणि त्यांनी राज्य स्वीकारलं नाही. त्याचा मग आता पुढचा जो भाऊ तो जो लहान होता, शंतनू, ते राज्य त्याच्याकडे चालत आलं. या शंतनूची गंमत अशी होती की पूर्वजन्मी त्याचं नाव होतं, त्याच्या आधीच्या जन्मामध्ये महाभिष्य नावाचं नाव होतं. आणि त्याचं हे वैशिष्ट्य होतं की तो ज्या वृद्धाला स्पर्श करायचा तो वृद्ध तरुण व्हायचा. हे त्याचं पुण्य होतं, पण ते आदल्या जन्मात होतं. या जन्मामध्ये अर्थात शंतनू या नावाने तो आला जन्माला. शंतनूची गंमत अशी की 12 वर्ष एकदा त्याच्या राज्यात पाऊस पडला नाही. तेव्हा त्याला समजेना काय करावं. आणि मग त्याने इंद्र पाऊस पडतो पण पाडत नाही आहे, काय करावं. त्याने ऋषीने विचारलं, काय करता येईल सांगा, असं का होतं हे पण सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले की असं आहे की तुझा जो मोठा भाऊ आहे देवापी, त्याचा या राज्यावर हक्क आहे, परंतु त्याने ते स्वीकारलं नाही. त्याने स्वीकारलं नाही तर तू स्वीकारलंस, विवाह स्वतः केलास, सगळं काय केलंस, आणि राज्य त्याला मिळालं नाही. आणि हे जे काय घडलं आहे ना, भले तू मुद्दाम केलं नशील, पण हे घडलं हे चुकीचं घडलं आहे. आणि म्हणून तुला या दोषामुळे तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही. तुला जर असं वाटत असेल की आपल्या राज्यात पाऊस पडावा, राष्ट्राचं भलं व्हावं, तर आपलं राज्य भावाला परत दे, पाऊस लगेच पडेल. ब्राह्मणाने जेव्हा असं शंतनूला सांगितलं त्याने विचार केला की काय हरकत नाही आहे, पाऊस पडला पाहिजे, प्रजेला अन्न पाणी मिळायला पाहिजे, मला राज्याची गरज नाही. सगळे धार्मिक होते लोक. आणि मग तो वनात गेला आणि देवापीला त्यांनी विनंती केली की बाबा हे राज्य तू परत घे, मला नको आहे, तुझाच हक्क आहे. अर्थात तो काही स्वीकारायला तयार नव्हता. आणि हे असं घडणार याची थोडीशी आशंका जी होती, शंतनूचे जे काही बरोबरचे जे मंत्रीगण होते त्यातल्या काही लोकांना वाटलं होतं की असं घडणार आहे, कारण याआधी पण त्यांनी स्वीकारलं नव्हताच. तेव्हा त्यांनी एक वेगळा मार्ग स्वीकारला. त्यांनी काही ब्राह्मण जे आहेत ते या ठिकाणी आधीच पाठवले होते गुप्तपणे. आणि त्या ब्राह्मणांनी देवापीला जे आहे ते आपल्या भाषेमध्ये मिसगाईड केलं होतं. म्हणजे काय की देवापीला वेद मार्गापासून लांब जाण्यासाठीचा उपदेश केला, चुकीच्या प्रकारचं त्यांनी गायडन्स केलं, किंवा त्यांचं मन जे आहे ते फिरवलं, त्यांची वृत्ती बदलली, चुकीच्या मार्गाला त्यांनी नेलं. आणि त्यामुळे असं घडलं की हा ब्रेन वॉश जो त्या लोकांनी केला, त्यामुळे असं घडलं की हा देवापी जो वेदांशी एकनिष्ठ होता त्याने वेदांची निंदा करायला सुरुवात केली. आणि वेदांची निंदा करू लागल्यावरती अर्थात तो पापाचा अधिकारी झाला. आणि पापाचा अधिकारी झाला म्हणजेच एकीकडे त्याचं असलेलं सगळं पुण्य कमी झालं. आणि हे ज्या क्षणी घडलं त्या क्षणी अर्थात शंतनूच्या राज्यात पाऊस पडला. गंमत बघा कशी घडली ती. त्याचं पुण्य झाल्यामुळे ह्याच्या राज्यात पाऊस पडला. कारण काय होतं तर तो पुण्यवान होताच होता, यांनी पण काही पाप केलं असं नव्हतं. राज्य त्याने आधी त्यालाच दिलं होतं पण त्यांनी घेतलं नाही म्हणून ते आपोआप याच्याकडे आलं. पण शास्त्राप्रमाणे जे आहे ते मोठ्या भावालाच द्यायला पाहिजे होतं. आणि तसं न घडता तो तिकडे तपश्चर्या करतो, त्याच्यामुळे असं घडलं की हे असं पाऊस पडेना. आणि राज्य त्याला परत द्यावं तो घ्यायला तयार नाही. म्हणल्यावर करायचं काय. आणि विनंती जरी केली तो राज्य घेणार नाही याची खात्री होती मंत्रीगणांना. पण मग दुसरा मार्ग हा आहे की त्याचं पुण्य जर कमी झालं तर पाप झालं तर मग तो या अशा प्रकारचं काही होणारच नाही. पापाचा अधिकार माणसाला राज्यावर बसण्याचा अधिकारच नाही नैतिकदृष्ट्या. आता हे सगळं संपलेलं आहे. परंतु पूर्वी असं होतं, नैतिकदृष्ट्या त्याला अधिकार नव्हता. आणि मग हे घडवण्यासाठी त्या ब्राह्मणांना त्यांनी पाठवून त्याचा अर्थात आपल्या भाषेत ब्रेन वॉश केला. आणि त्यामुळे त्यांनी वेदांची निंदा केली आणि पाप त्याला लागलं. आणि पाप लागल्यामुळे अर्थात याच्या राज्यात पाऊस पडला. आणि म्हणजे हा सर्व अर्थाने राजा बनण्यासाठी जो आहे तो लायक ठरला. तो जो काही दोष होता
की मोठ्या भावाचं राज्य घेतलं, हा दोष नकळत लागलेला, पण तो दोष निघून गेल्यामुळे अर्थात 12 वर्षांनी त्या ठिकाणी पाऊस पडला. आणि असं त्यांनी भागवतामध्ये म्हणलं की हा जर देवापी होता, अर्थात त्याच्याकडून काही चुका नक्की झाल्या तरी पण नंतर त्याला त्याचं भान आलं आणि मग तो परत एकदा आपली साधना करत बसला. आणि असं म्हणलं जातं की तो आजही अशा प्रकारची साधना करत आहे. कलियुगामध्ये जेव्हा चंद्रवंशाचा नाश होईल तेव्हा तो परत आपल्याला दिसेल, असं त्यांनी म्हणलं. अशा प्रकारे ह्या वंशामध्ये अनेक लोक होऊन गेले. आणि हा जो शंतनू आहे, या शंतनूची गोष्ट तर अतिशय प्रसिद्ध आहे. आपल्याला माहीत आहे की शंतनू जो होता त्याचा एक भाऊ होता, लहान भाऊ बल्लिक. त्याचा एक पुत्र होता, त्याचं नाव सोमदत्त. सोमदत्ताला सुद्धा 3 पुत्र होते, भुरी, भूरिश्रवा आणि शल. भूरिश्रवा सुद्धा एक अतिशय प्रसिद्ध राजा होऊन गेला. आणि शंतनू जो होता, या शंतनूला सुद्धा एक पुत्र झाला जो अतिशय प्रसिद्ध होता आणि जो अर्थात ब्रह्मचारी राहिला. त्याचं नाव होतं प्रसिद्ध असे भीष्म. भीष्म पितामहांचा जन्म जो आहे तो अर्थात शंतनू आणि गंगेपासून झाला. गंगेय हे नाव जे भीष्माला पडलं त्याचं नावच कारण हेच होतं, कारण गंगेचा पुत्र म्हणजे भीष्म. आणि अर्थात ह्या भीष्मांनीच जे आहे ते विष्णू सहस्रनामाची सुद्धा रचना केलेली आहे. लक्षात ठेवा, विष्णू सहस्रनाम जे आहे ते भीष्मांनी रचलेलं आहे. अर्थात ते त्यांनी शेवटी रचलं आहे, परंतु त्यांनीच भीष्मांनी हे विष्णू सहस्रनाम जे अतिशय पवित्र आहे हे भीष्मांनी रचलेलं आहे. आणि असे हे भीष्म जे होते ते अर्थात नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांनी आजीवन ब्रह्मचारी व्रत पालन केलं, जे अत्यंत कठीण होतं. कारण ही प्रतिज्ञा त्यांनी आपल्या आईसमोर नव्हे वडिलांसमोर केली होती की बाबा, जर तुम्ही जर ह्याच्याशी लग्न करू इच्छित असाल आणि जर माझा जर अडथळा होत असेल, कारण सत्यवती जी होती ती शंतनू राजाबरोबर विवाह करायला तयार नव्हती. कारण तिचं म्हणणं होतं की तुमचा ज्येष्ठ पुत्र आहे तो भीष्म आहे, तुम्ही त्याला राज्य दिले तर कसं चालेल, किंवा त्याच्या मुलालाच राज्य मिळणार, कारण वारसा हक्क तसाच असतो. तेव्हा प्रथम भीष्माने सांगितलं की मी असं करणार नाही, तुझ्याच मुलाला मिळेल राज्य, असं मी करेन. तरी पण तिने विश्वास ठेवला नाही. आणि शंतनूला तर लग्न करायची खूप इच्छा होती सत्यवतीशी. तेव्हा त्याने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही प्रतिज्ञा सत्यवतीसमोर केली की हे माते, मी तुला वचन देतो की मी आजन्म ब्रह्मचारी व्रत पाळीन. लग्नच करणार नाही म्हणल्यावर मला मुलगा होणार कुठून, आणि मग मुलगा झाला नाही तर तुझ्या गादीला वारस कोण आहे, तुझीच मुलं होणार. एवढ्यासाठी ही प्रतिज्ञा केली, म्हणून तिला भीष्म प्रतिज्ञा असं म्हणलं जातं. म्हणून जर एखाद्या माणसाने जर कठीण अशी प्रतिज्ञा केली तर त्याला भीष्म हे नाव उपाधी जोडण्यात. अरे बाबा, हा भीष्म प्रतिज्ञा, याची साधी प्रतिज्ञा नाही आहे, निश्चयपूर्वक पाळली प्रतिज्ञा केली तरी पाळणं कठीण आहे, नाही का? कारण अशा प्रकारच्या प्रतिज्ञा पाळणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि क्षत्रियांना पूर्वीच्या फार कठीण, कारण क्षत्रियांना अनेक प्रकारच्या गोष्टी मिळायच्या पूर्वी. अनेक प्रकारची लग्न त्यांना करायला संमती होती, अनेक स्त्रियांशी लग्न करायला त्यांना संमती होती. आणि अशा अनेक मोहाचे क्षण येऊ शकतात क्षत्रियाच्या जीवनामध्ये. आणि असं असतानासुद्धा त्यांनी हे पाळलं. आणि खरोखर असे क्षण आले होते त्यांच्या जीवनामध्ये. उल्लेख येईलच पुढे कथेमध्ये की असे क्षण आले होते. प्रत्यक्ष सत्यवतीनेच सांगितलं होतं, जिच्या समोर त्यांनी प्रतिज्ञा केली होती त्या सत्यवतीनेच त्याला सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या या सुनेंबरोबर संग कर. अंबा आणि अंबालिका या ज्या 2 सुना होत्या त्यांच्याबरोबर तू रत हो, असं तिने सांगितलं. तेव्हा तो म्हणाला मी असं कसं करू, मी म्हटली प्रतिज्ञा कोणासाठी केली, माझ्यासाठीच केली होतीस ना, मी लग्न करावं तुझ्या बाबांबरोबर म्हणून. मी तुला आज्ञा देते की तू ह्या 2 सुनांबरोबर रत हो, कारण आता चित्रांगण आणि विचित्रवेळी दोघेजण मृत्यू पावलेले आहेत, गादीला वारस नाही. विचार करा, जिच्या समोर प्रतिज्ञा केली होती, जिच्यासाठी केलं तिने परवानगी दिली होती, आणि 2 सुना होत्या तरुण. पण भीष्मांची प्रतिज्ञा म्हणून तर भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. ते म्हणाले नाही माते, जी मी प्रतिज्ञा एकदा केली आहे ती प्रतिज्ञेचा कधी मी भंग होऊ देणार नाही. ही भीष्म प्रतिज्ञा आहे,
मी ही गोष्ट करणार नाही, मला क्षमा कर. त्यांनी त्या दोन्ही सुनांबरोबर संग केला नाही आणि म्हणूनच त्यांचं नाव हे प्रतिज्ञा म्हणलं तर भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. आणि हे भीष्म अर्थात प्रचंड पराक्रमी सुद्धा होते, अतिशय पराक्रमी होते भीष्माचार्य. पराक्रम तर त्यांचा किती होता, तर त्यांचे जे गुरु होते ते परशुराम, त्यांच्याशी पण त्यांनी युद्ध केलं होतं वेळ पडल्यावरती. आणि अर्थात तेव्हा लढाई काय झाली तर फक्त एकच इच्छा होती परशुरामांची की अंबा जी होती त्या अंबाबरोबर लग्न जे होतं, त्या एक जो राजा होता त्याच्याबरोबर तिचं खूप प्रेम होतं. कारण जेव्हा ह्या 3 मुलींना त्याने आणलं भीष्माने, त्याची कथा येईल आपण पुढे म्हणजे सांगेन तेव्हा मी काय ती, की हा शंतनू राजा होता, त्यांनी तर समजा सत्यवतीशी लग्न केलं, बरोबर आहे. आणि ही सत्यवती म्हणजेच कोण, तर अर्थात धीवर कन्या म्हणजेच कोण, मत्स्यगंधा, म्हणजेच ती एका कोळ्याची अर्थात मुलगी होती म्हणून धीवर म्हणलं जातं. आणि तिच्या अंगाला जो आहे तो अर्थात माशांचा वास यायचा म्हणून तिला मत्स्यगंधा असं पूर्वी म्हणायचे. आणि अर्थात पराशर ऋषींच्या संगामुळे अर्थात तिचा तो वास निघून गेला आणि तो मत्स्यगंधा हे नाव जरी असलं तरी ते सगळं झालं नाही तसं, बरोबर. आणि अर्थात या सत्यवतीपासूनच पराशर मुनींपासून तिला जो मुलगा झाला तो म्हणजेच अर्थात व्यासमुनी, ज्याने हे पुराण लिहिलेलं आहे, ज्याने 18 महापुराण लिहिली आणि ज्याने हे 19वे पुराण सुधारलेलं ते कृष्णद्वैपायन म्हणजेच व्यासमुनी जे आहेत ते अर्थात सत्यवती आणि पराशर मुनींपासूनच उत्पन्न झालेले आहेत. आणि यांनीच हे पुराण लिहिलं आणि म्हणून ते म्हणतात शुकमुनी की माझे जे वडील आहेत भगवान व्यास यांनी हे अत्यंत रहस्यमय असं पुराण लिहिलेलं आहे आणि आपल्या शिष्यांना आणि मला पण शिकवलं आहे. शंतनू जो होता त्याचे 2 पुत्रांपैकी एक पुत्र होता विचित्रवीर्य आणि एक होता चित्रांगद. चित्रांगद जो होता त्याला युद्ध करताना एका चित्रांगद नावाच्याच एका गंधर्वाने त्याचा वध केला. चित्रांगद सुद्धा अतिशय प्रसिद्ध असा एक गंधर्व होऊन गेला स्वर्गामधला. त्याने या चित्रांगदाला मारून टाकलं युद्धामध्ये. अर्थात राहिला विचित्रवीर्य. विचित्रवीर्य जो होता हा जरी गादीचा वारस असला तरी पण त्याची शारीरिक क्षमता तितकी चांगली नव्हती, त्याचं शरीर तितकंसं चांगलं नव्हतं. आणि म्हणून राजाला अशी चिंता निर्माण झाली की माझ्या या पुत्राचा विस्तार कसा व्हावा वंशाचा, कारण हा असा दुबळा आहे क्षत्रिय असून, तर याच्याबरोबर कोण कन्या करणार विवाह, असं शंतनूला वाटायला लागलं. आणि त्यावेळेस भीष्म पुढे आले आणि भीष्म म्हणाले तात तुम्ही मला सांगा काय करू तुमच्यासाठी. ते म्हणाले मला आता काय नको आहे, परंतु हा जो आहे विचित्रवीर्य त्याला पत्नी कुठून आणू, कोणीही क्षत्रिय कन्या ह्याच्याबरोबर विवाह करणार नाही, कारण ह्याची शरीर प्रकृती दुबळी आहे आणि कोण असा विवाह करेल. आणि जो पराक्रमी होता त्याचा मृत्यू झाला चित्रांगदाचा, तेव्हा आता काय करू. तो म्हणाला तात तुम्ही मला आज्ञा करा, त्याच्यासाठी वधू आणणं हे माझं काम आहे. आणि अर्थात भीष्मांनी ते काम आपल्या डोक्यावर घेतलं आणि ज्या ठिकाणी स्वयंवर चालू होतं, ज्या ठिकाणी या 3 कन्या होत्या अंबा, अंबालिका आणि अंबा, त्या ठिकाणी तो गेले. स्वयंवर होतं, अर्थात स्वयंवरामध्ये अनेक लोक आले होते, परंतु भीष्मांनी अर्थात जे आहेत त्या 3 कन्यांचं अपहरण केलं किंवा त्यांचं हरण केलं. अर्थात ही क्षत्रियांची पद्धत होती. त्यांनी सांगितलं की ज्यांना असं वाटतं की या कन्या त्यांना पाहिजे आहेत त्यांनी माझ्याशी युद्ध करावं, अशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते सांगितलं. अर्थात सगळे क्षत्रिय एकत्र आले आणि भीष्मांबरोबर त्यांनी युद्ध केलं. परंतु या युद्धामध्ये अर्थात भीष्म हे अतिशय महापराक्रमी होते, त्यांनी सर्व क्षत्रियांचा पराभव केला. आणि अर्थात सर्व क्षत्रियांचा पराभव झाला. या 3 कन्या ज्या आहेत त्या अर्थात त्यांच्या हवाली झाल्या. आणि अशा प्रकारे अंबा, अंबालिका आणि अंबा या 3 कन्यांना घेऊन तो परत आला भीष्म. अर्थात त्याच्यातली जी एक अंबाजी होती ती काय तितकीशी खुश नव्हती, कारण अंबा जी होती हिचं
शल्व नावाच्या राजाशी खूप प्रेम होतं. शाल्व राजावर तिचं खूप प्रेम होतं. अर्थात शाल्वसुद्धा त्या ठिकाणी आला होता आणि शाल्वाने सुद्धा युद्ध केलं होतं भीष्मांबरोबर, कारण त्याला त्याच्यावर प्रेम होतं. परंतु भीष्माने शाल्व राजाचा सुद्धा पराजय केला आणि या तिन्ही कन्यांचं त्यांनी अर्थात आपल्या रथामध्ये ठेवलं आणि निघाले. तिघींना त्यांचं अपहरण करून किंवा जिंकून त्यांनी आणलं आणि अर्थात कोणासाठी आणलं तर या आपल्या विचित्र वैर्यासाठी त्यांनी हे आणलं. इथे आल्यावर सुद्धा अंबिका आणि अंबालिका काय म्हणाल्या नाहीत. त्या म्हणाल्या ठीक आहे, आता तुम्ही जिंकून आणल्यावर आम्ही काय करणार. परंतु अंबा जी होती आहे, अंबाने मात्र स्पष्ट शब्दात भीष्माने सांगितलं मला तुझ्या विचित्र बरोबर लग्न करायचं नाही. तो म्हणाला का असं म्हणतेस. तिने सांगितलं माझं शाल्व नावाच्या राजावर प्रेम आहे आणि या शाल्वाशीच मला विवाह करायचा आहे. तुम्ही जबरदस्तीने मला आणलं, ठीक आहे, जिंकून घेतलं हे मान्य, क्षत्रिय धर्म बरोबर आहे, परंतु माझं प्रेम त्या शाल्व राजावर आहे. तेव्हा जर तुम्ही मला परत दिलं जायला तर मी शाल्व राजाकडे जाईन. भीष्म तसे धर्मज्ञ होते, अधर्मी तर नक्कीच नव्हते. आणि म्हणून ते म्हणाले ठीक आहे, जर तुला शाल्व राजाशी जर लग्न करायचं असेल तर मी काय तुला इथे जबरदस्तीने ठेवणार नाही. अंबिका आणि अंबालिका आहेत, त्यांच्याशी मी माझ्या या भावाचा विवाह करून देतो आणि तू तुझ्या शाल्व राजाकडे सुखाने जा. अशा प्रकारे त्याने आंबेला सुटकारा दिली, आंबेला सूट दिली. आंबा अर्थात निघून गेली आणि उरलेल्या ज्या दोन कन्या होत्या अंबिका आणि अंबालिका यांचा मात्र विवाह विचित्र वैर्याबरोबर झाला. अंबा अर्थात निघून गेली. कोणाकडे गेली. शाल्व राजाकडे गेली, जिच्यावर तिचं अत्यंतिक प्रेम होतं आणि अर्थात शाल्व राजाचं पण होतं. ती मोठ्या आशेने जेव्हा शाल्व राजाकडे गेली तेव्हा शाल्व राजा म्हणाला तू आता इथे का आलीस. ती म्हणाली राजा माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर आहे आणि तूही स्वयंवरामध्ये आलाच होतास ना, मला जिंकायसाठीच तर आला होतास. तर म्हणलं हे सत्य आहे, तुला जिंकायसाठी आलो होतं हे सत्य आहे, पण आता कशाला तू आता माझ्याकडे आलीस. ती म्हणाली तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर आहे म्हणून तू मला स्वीकारावास असं माझी इच्छा आहे. पण म्हणे तुला तर जिंकून दिलं होतं. ती म्हणाली हे जरी सत्य असलं तरी पण मला भीष्माने आता सोडून दिलं. मी त्यांना सांगितलं मला तुझ्याबरोबर लग्न करायचं, त्यांनी मला सोडून दिलं, म्हणे जा, आणि म्हणून मी तुझ्याकडे आलं, माझा स्वीकार कर. त्याच्यावर शाल्व राजाने ठामपणे सांगितलं मी तुझा स्वीकार करणार नाही. का करणार नाही. त्याचं कारण असं आहे की तुला जिंकून घेतलेलं आहे. भीष्माने माझासुद्धा पराभव केलेला आहे आणि जिंकून घेतलेला आहे. जिंकून घेतल्यानंतर एखादी वस्तू जेव्हा एखादा क्षत्रिय जिंकून घेतो तर ती वस्तू जर त्यांनी परत कोणाला दिली दयाबुद्धीने तर ते दान दिल्यासारखं होतं आणि मी दान स्वीकारत नाही. मला दान नको आहे, माझं प्रेम होतं, पण मी जर जिंकलं असतं तर तुला नक्की विवाह केला असता, पण दान दिलेला तुला मी स्वीकारणार नाही. असं ठामपणे ती कितीतरी त्याला विनवण्या करते पण तो म्हणतो मी दान स्वीकारत नाही आणि त्याने ठामपणे तिला परत केलं. आणि असं झाल्यावर अर्थात तिला कळेना की आपण काय करावं. मग ती भीष्मांकडे जाऊन तर काय फायदा. आणि भीष्माने तर तिला सांगितले तू जा, माझी तुला सूट आहे, मग आता करायचं काय. तर तिने परशुरामांकडे ती गेली आणि परशुरामाला म्हणाले की असं असं घडलं आहे. कारण अंबा काय म्हणाली भीष्माना की बघा तुम्ही जिंकून घेतल्यामुळे माझा शाल्व राजा पण स्वीकार करत नाही आहे, विचित्र वेद्याशी मला लग्न करायची इच्छा नाही, तो तर रोगेट आहे. फक्त एक होऊ शकतं की तुम्ही माझ्याशी लग्न करा. बघा आंबेने सुद्धा हे सांगितलं तुम्ही माझ्याशी लग्न करा, तुम्ही जिंकून घेतले, खरं तुमच्यावर मी फिदा आहे, तुम्ही खूप शौर्यवान आहात. भीष्म परत म्हणाले माफ कर, माझा अखंड ब्रह्मचार्याचा मी हे घेतलेलं आहे, शपथ घेतलेली आहे. बघा किती कठीण गोष्ट आहे, पण त्यांनी ठामपणे मी करणार नाही. मग तिने काय केलं असेल तर ती परशुरामांकडे गेली अंबा. कारण भीष्माचार्यांचे गुरु होते परशुराम, ज्यांच्याकडे हे सगळं शिकले होते. ती त्यांच्याकडे गेली, परशुरामाला सांगितलं. परशुराम म्हणाले की ठीक आहे बघतो प्रयत्न करून. त्यांनी भीष्माला सांगितलं बाबा रे तू हिचा स्वीकार करावा असं मला वाटतं. भीष्म म्हणाले महाराज तुम्ही माझे गुरु आहात हे मला मान्य आहे, तुमच्याविषयी मला पूर्ण आदर आहे, परंतु माझी प्रतिज्ञा असल्यामुळे मी तिचा स्वीकार करू शकत नाही, क्षमस्व. त्याच्यानंतर अंबा जी होती ती हट्ट धरून बसली नाही तुम्ही काही करा. तेव्हा परशुराम म्हणाले आता ह्याच्या पलीकडे काय करू. ती म्हणाली तुम्ही काही करा, परशुचा वापर करा. त्याच्यानंतर परशुरामांनी त्यांच्याबरोबर युद्ध पण केलं.
भीष्मांबरोबर, का तर तू तिचा स्वीकार कर म्हणून. पण ते ठाम होते, म्हणे नाही स्वीकार करणार. खूप घनघोर युद्ध झालं. भीष्म पण प्रचंड पराक्रमी होते आणि परशुरामाने त्यांचा पराभव करता नाही आला. शेवटी ते म्हणाले, आता मी युद्ध करणार नाही, ह्यातून काय निघणार नाही निष्पन्न. आणि ते अंबाला म्हणाले, बाई ग, तुझ्यासाठी मी सगळे प्रयत्न केले, पण हा माझा शिष्य जो तो शब्दाचा पक्का आहे, तो तुझ्याशी लग्न करणार नाही आणि मी त्याचा पराभव करू शकत नाही. सगळे उपाय खुंटले. शाल्व राजा परत घेत नाही आहे. भीष्मानं प्रतिज्ञा केल्यामुळे ते लग्न करायला तयार नाही. जायचं कुठे हिला, हा प्रश्न पडला की आता मी जाऊ कुठे, माझी आज काय अवस्था झाली आहे, ना इकडे ना तिकडे. आणि मग तिने अर्थात ही गोष्ट मनात ठेवली की भीष्मांमुळे माझं हे सगळं जे काय ते घडलं आहे. ना स्वतः लग्न केलं, ना शाल्व राजाला लग्न करता आलं, हे सगळं भीष्मांमुळे घडलं. आणि त्याचा सूड उगवण्यासाठी अर्थात आंबेनी जोरदार अशी भगवान शंकराची खूप उपासना केली. आणि शेवटी जेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले, तिने एकच सांगितलं, माझी एकच इच्छा आहे, आणि ती म्हणजे भीष्मांचा वध व्हावा आणि तो माझ्या हातून व्हावा, अशी माझी इच्छा आहे. मला बाकी काहीही नको. हे एकच तिने मागितलं भगवान शंकरांकडे. आणि अर्थात भगवान शंकर तथास्तु म्हणाले. आणि म्हणूनच महाभारतामध्ये शिखंडी हे जे पात्र आहे, ते शिखंडी म्हणजे तिचा पुढचा जन्म जो होता तो अर्थात शिखंडी या नावाने झाला. आणि अर्थात हे भीष्मांना माहीत होतं की आंबेचा पुढला जन्म जो आहे तो शिखंडी या नावाने झाला आहे आणि तीच आंबा आहे आणि तोच शिखंडी आहे. आणि याची एकच इच्छा आहे की माझा वध व्हावा. हे सगळं त्यांना अर्थात अंतर्ज्ञानी असल्यामुळे माहीत होतं. आणि अर्थात ती कथा पुढे यथावकाशी येईलच. परंतु अशा प्रकारे ह्या 3 ज्या मुली होत्या त्यातल्या एक मुलीने अशा प्रकारे केलं आणि 2 मुलींनी विचित्रवीर्याबरोबर लग्न केलं. परंतु विचित्रवीर्य हा अतिशय रोगीट असल्यामुळे लवकरच त्याला मृत्यू आला. आणि त्यानंतर परत एकदा समस्या निर्माण झाली की वंशाचा विस्तार कसा व्हावा. मग त्या ठिकाणी पुढे काय केलं आणि वंशाचा विस्तार कसा केला हा भाग जो आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकू. या ठिकाणी भाग क्रमांक जो आहे तो 98ला आपण स्वल्पविराम देऊया. पुढच्या भागामध्ये हे ऐकूया की कशा प्रकारे वंश विस्तार करण्यासाठी मार्ग सत्यवतीने शोधला, हे पुढल्या भागात ऐकूया. श्री राम समर्थ. श्रीराम या भागाची सेवा महाराज आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या सेवेचा स्वीकार करावा आमच्या.